नमस्कार, मी पद्मा अनबुले आज नवीन विषय घेऊन आली आहे। मुलांना फेक प्रॉमिस करणं बंद करा। होय, मुलांना फेक प्रॉमिस करणं बंद करा म्हणजे आपण मुलांची काय करतो की तू अभ्यास केला की मी तुला बागेत घेऊन जाईल किंवा मी तुला चॉकलेट घेऊन देतो, तुला या वर्षी मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सायकल घेऊन देणार आहे। अनेक कारणं देत असतो आपण मुलांना आणि वेळ मारून नेतो। याने काय वाटतं, तुम्हाला वाटतं तात्पुरतं मी मुलाला प्रॉमिस केले आणि मुलाला आता ते माहीत झालंय, पण मुलांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ही गोष्ट खोलवर रुजली जाते। हो, खोलवर रुजली जाते आणि कालांतराने त्यांच्या हे लक्षात येतं की आपले आई बाबा आपल्याशी खोटं बोलत आहेत, फेक प्रॉमिस करत आहेत। आणि मग याचे दुष्परिणाम जसं मूल मोठं होतं तसं तुमच्या लक्षात यायला लागतं। सगळ्यात महत्त्वाचं, पालकांविषयीचा आदर कमी होतो, भावनिक अंतर वाढतं, दुरावा निर्माण होतो, आत्मविश्वास त्यांचा कमी होतो आणि मूल खोटं बोलायला लागतं। हो, हे सगळे खोलवर दिसणारे परिणाम आहेत, पण हे तुमच्या कधी लक्षातच येत नाही। तुम्हाला असं वाटतं मी तात्पुरतं त्याला प्रॉमिस केलंय आणि आता तो विसरलाय किंवा ती विसरली नाही। मूल हे आपल्याला ऑब्झर्व करत असतं क्षणोक्षण। आई काय करते, किचनमध्ये काम करत असेल, बाबा ऑफिसमधून आल्यानंतर आईशी कसं वर्तन करतात, त्या छोट्या छोट्या गोष्टी ते इतक्या बारीक टिश्यू पेपरप्रमाणे टिपत जातात आणि पुढे भविष्यात तेच इम्प्लिमेंटेशन करतात। माझा स्वतःचाच अनुभव आहे। मी अनेकदा माझ्या मुलीसोबत बोलत असते की बाबा आल्यावर आपण हे करू ते करू, आणि एखाद वेळेस मी जर विसरले तर माझी मुलगी छोटी 4 वर्षाची मला आठवण करून देते, आई तू म्हणाली होतीस। म्हणजेच आपण जर मुलांना असं वागवत असू आणि फेक प्रॉमिसेस करत असू आणि ते पूर्ण करणार नसू तर वेळीच थांबवा स्वतःला। मग तुम्ही काय करू शकता, तर यावर उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना सांगू शकता की मुलांनो, या रविवारी जमलं नाही, पुढच्या आठवड्यात करू। वेळ मारून नेण्यापेक्षा खरं उत्तर द्या। चालेल, एक वेळेस मुलांना खरं उत्तर आवडेल। सो गाईज, लक्षात ठेवा, आपल्या मुलांना फेक प्रॉमिस आत्ता करणं तुम्ही थांबवलं तर त्यांचं भविष्य अतिशय सुरक्षित असेल। अन्यथा तुमचंच मूल तुमच्यापासून किती दूर गेलं असेल याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला सगळ्यांनी मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे। लाईक करा, शेअर करा, आणि अजून कुठल्या विषयावर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये कळवा। धन्यवाद।